झालं की आहे अजून. मी थांबतो 2 मिनिटं. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींना, आज सर्वप्रथम मी धनंजय सरांना तुमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार करेन की जेव्हापासून आम्ही MPSC करतो किंवा जो कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतो, हे वाक्य मी बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे आणि माझ्या मनाला कायम टोचत राहिले की मराठवाड्यातली मुलं गुंडागर्दी हुल्लडबाजीशिवाय काहीही करू शकत नाही. MPSC हे ऐकलेलं वाक्य सांगतोय, 10 वर्षाला मागे ऐकतोय आणि सरांना ऑफर होती पुण्यामध्ये बऱ्याचशा क्लासेसमधून की पुण्याला अकॅडमी ओपन करावी, पण सरांनी ती केली नाही. औरंगाबादला आले, कारण औरंगाबाद आणि हा मराठवाड्याचं पूर्ण सेंटर आहे. तर हा भाग जाऊ देत. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकामध्ये एक स्पार्क असतो, परंतु मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये फायर असतं. आणि ती फायर आपल्याला दाखवायची, की ती आग आहे माझ्यात, ती मला दाखवायची. सर्वांनी तुम्हाला अभ्यास कसा करावा, परीक्षेला काय असतं या गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार नाही, रिपीट करणार नाही. मी तुम्हाला सांगणार मज्जा करा. मज्जा कशी करायची आता ते सांगतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो पंचतंत्रामधली. एक वाघाचा बछडा असतो आणि तो त्याच्या आईवडिलापासून चुकतो आणि कोल्ह्यांच्या कळपामध्ये जातो. वाघांचे लहान महिन्याभराचं पिल्लू आईवडिलापासून दूर जातं आणि कोल्ह्याच्या कळपामध्ये वाढवलं जातं. 1 वर्षानंतर त्याचं रूपांतर वाघामध्ये होतं आणि तो कोल्ह्याबरोबर कोल्ह्यांचे सर्व गुणधर्म शिकलेला असतो. मग एकदा जंगलामध्ये एक ढाण्या वाघ येतो. ढाण्या वाघ माहिती आहे, बब्बर शेर. आणि तो डरकाळी फोडतो आणि सर्व कोल्हे पळायला लागतात आणि त्यासोबत हा वाघ पण पळतो त्यांच्यासोबत वाढलेला. तो बब्बर शेर बघतो, अरे यार हा तो वाघ आहे ना, का पळतो. तो शिकार सोडून देतो आणि त्या वाघाला पकडतो. तो वाघ थरथर कापत असतो. तो म्हणतो, अरे तू वाघ आहेस, तू का घाबरतो, मी तुला तुझी शिकार करणार नाही, मी त्या कोल्ह्यांची किंवा हरणाची शिकार करेन, तू का घाबरतोय मला. ते पिल्लू ऐकतच नाही. तो घाबरलेला असतो, रडू लागतो. मग तो वाघ त्याच्या मानगुट्याला पकडतो आणि त्याला एका तळ्यावरती नेतो आणि त्याला तळ्यात त्याचं प्रतिबिंब दाखवतो दोघांचंही. जे तू आहेस ते मी आहे, जे मी आहे ते तू आहे. की तू कोलेकुई करण्यासाठी जन्मला नाहीये, तू डरकाळी फोडून सर्वांना घाबरण्यासाठी जन्माला आहे. मग त्या वाघाला जाणीव होते की मी कोण आहे. सेम आपल्याला प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकामध्ये एक वाघ असतो ज्या डरकाळी फोडण्याची ताकद असते. परंतु मी जर माझं मूल्यमापन लहानपणीपासून फक्त अभ्यासावर केलं जातं. मी जर अभ्यासात हुशार असेल तरच मला सर्वांकडून माझं गुणगान होतं, माझी तारीफ होते. शेजारी, मित्र, शिक्षक हे तुमचं बरोबर कामाचं नाही, वाया गेलेलं आहे. मुलगी हुशार आहे किंवा मुलगा, त्याचा मोठा भाऊ हुशार आहे, म्हणजे माझ्या वैयक्तिक स्वतःबद्दल सांगतो की हा अनुभव येतो आणि मग मनात एक न्यूनगंड तयार होतो की मी खरंच ढ आहे का, मला खरंच काही येत नाही का. मग हेच आपण आपले पालक किंवा शेजारी पाजारी शिक्षक यांच्याकडून आपल्या अंगावर स्वतःहून ओढून घेतलेला असतं. अभ्यासात हुशार नाही म्हणून मी आयुष्यात काहीच करू शकत नाही, असा एकदम चुकीचा समज आहे सर्वांचा. यासाठी म्हणजे आपल्यातल्या वाघाची डरकाळी दाखवायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अतिशय उत्तम क्षेत्र आहे. आता आपण सर्व इंजिनियर आहात, त्यातल्यात मेकॅनिकल इंजिनियर आहात, सर्वांमध्ये फायर आहे, वाघ आहे, आता सर्व झालं. परंतु जन्मजातच इंजिनियर लोकांना किंवा डॉक्टर लोकांना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांची मनातून चीड असते, राग येतो. काय तिच्या आले ते इतिहास मध्ये बोलते काढायचे तर वाचायचे. आणि ही जी परीक्षा आहे, या सध्या परीक्षेला प्री ही पूर्ण जनरल नॉलेजवरती आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि न्यू ट्रेंड्स आणि या गोष्टी ते सरांनी सांगितलेल्या सिलेबस प्रमाणे, त्यात मी परत जाणार नाही.
तुम्ही सर्व इंजिनियर आहात, मेन्ससाठी कॉम्पिटिशन कमी आहे कारण तुम्ही मेन्स मारू शकता, परंतु भारतातली किंवा महाराष्ट्रातली आज कंडिशन अशी आहे की UPSC MPSC करणारे किंवा सिलेक्ट होणारे मोर दॅन 70% डॉक्टर इंजिनियर आहेत. ही आनंदाची बाब तुमच्यासाठी जरी असली तरी दुःखाची बाब ही आहे की ते सर्व तुमच्या कॉम्पिटिशनला असणार आहेत. जे या इथं बसलेल्या इंजिनियर्स पैकी ज्यांनी कधीही MPSC केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी एवढी मोठी कॉम्पिटिशन वाढवून ठेवलेली आहे, परंतु ते लोक टेक्निकलमध्ये कमी पडणार आहेत. ते जरी प्री क्वालिफाय करू शकत असले तर टेक्निकलमध्ये ते कमी पडणार आहेत कारण त्यांनी मागचे 4-5 वर्ष टेक्निकलचा अभ्यास सोडून दिलेला आहे. इतिहास भूगोलामध्ये ते पाठांतरामध्ये अडकलेले. मग तुमच्या यशामधला अडथळा हा प्रिलिम्स आहे. 20 मार्क टेक्निकल टेन्स आहेत ते सोडा, 80 मार्क आहेत. यात जो स्कोर करेल तो पुढे जाईल. आणि ज्यांना कसलाही MPSCचा वगैरे याचा गंध नाही त्यांना मी म्हटल्याप्रमाणे इभोना इतिहास भूगोल नागरिकशास्त्रांची चीड आहे. त्यांच्यासाठी एक गंमत सांगतो. अभ्यास इतिहास हा विषय आपल्याला आवडतच नाही, समजा इंजिनियर लोकांना आवडतच नसतो. परंतु जर स्वतःला तुम्ही प्रश्न विचारत गेले इतिहास म्हणजे नेमकं काय, इतिहासाची व्याख्या जर करायला सांगितली, आज मी इथे उभा आहे. या क्षणाच्या पूर्वी म्हणजे जो आहे भूतकाळ आणि हा आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यामध्ये चालणारा अविरत संवाद म्हणजे इतिहास. इंजिनियर लोक काय करतात, हा संवाद तोडतात. आणि तो संवाद कसा करायचा असतो, तो वाचनानं. वाचन म्हणजे लायब्ररीत जाऊन वारंवार पुस्तकं घेऊन वाचणं असं मला म्हणायचं नाही. वाचन म्हणजे पेपर, वर्तमानपत्र. आपण पेपर उघडतो, कतरिना कॅफचा फोटो दिसला तर वाचतो, नाहीतर ती बातमी आपण बघत नाही. किंवा पेपर उघडतो, सर्वात लास्ट पेजवर होतो क्रीडा घडामोडी, विराट कोहली. त्यात विराट अनुष्का असेल तर जास्त मन लावून 2दा वाचतो. फ्रंट पेज हे मी पण केलेलं आहे. इंजिनिअरिंगला असताना मला वाटत नाही की मी कधी फ्रंट पेज वाचल्यामुळे, काहीच नाही. विशेष फोटो असेल तर फ्रंट पेज, नाही तर सीधा बॅक टू लास्ट पेज. खूप काय झालं पिक्चरचे रिव्ह्यू वगैरे. पण हे उरलेले 6 महिने जर या स्वतःवरती कंट्रोल केला आणि पेपर पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केला तर यश निश्चित आपल्याला मिळू शकतो. 2 प्रकार पडतात आपल्या मनाला कंट्रोल करण्याचे. हे 6 महिने, 6 ऑगस्टपर्यंत. आज 5 फेब्रुवारी आहे, 6 ऑगस्टला तुमची मेस होणार आहे. हे काय 5-6 महिने येतील किंवा 7 महिने धरू आपण थोडं लॉजिक लावण्यासाठी. हे 7 महिने घासलात तर पुढचे 70 वर्ष तुम्हाला काहीच नाही करावं लागणार. पण या 7 महिन्यात जर आळस केला तर मात्र मग फक्त म्हणावं लागेल अरे यार गोल्डन चान्स आला होता पण मी सोडवला. तो आमिर खानचा डायलॉग आहे ना, त्याला वो गाडी पकडले तर तो किस्मत कुछ और होते थे. 3 इडियट्स मधला डायलॉग आहे. ती वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे. कारण मागील 2-4 वर्षामध्ये MPSC किंवा MPSCनं ॲडच काढलेलं नाही आहे. मी फक्त म्हणत नाही की RTOसाठी तयारी करा म्हणून. आज एकही असं आठवलं जात नाही की जानेवारी 2017 पासून कोणत्या पदाची ॲड आलेली नाही. मग आपल्याला धडकाळी फोडायला, आपल्यातला फायर दाखवायला, आपल्यातला स्पार्क इग्नाइट करायला जर चान्स कोणता आहे तर तो हा आहे. आज एक्साइज इन्स्पेक्टरची जागा आलेल्या आहे, राज्यसेवा आहे, PSI आहे, STI आहे, असिस्टंट डेस्क ऑफिसर आहे, RTOची एक्झाम आहे, डायरेक्ट सेक्टर आहे, महिला व बाल विकास अधिकारी आहे, समाज कल्याण अधिकारी आहे. सर्वांच्या ॲडिंग पडलेल्या आहे. म्हणजे महापूर आलेला आहे. मागील हे नवीन सरकार आल्यापासून 2014, 15 आणि 16 ॲड आलेले नाही आहे. आता ॲड आलेले आहे. फक्त RTO साठीच प्रिपेअर करू नका. RTO पेक्षाही चांगले पोस्ट आहेत. डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन RTO वरती राहू द्या, पण त्या पदासाठी पण करा. लाल दिवा तिकडेही भेटतो. IAS आहे, IPS आहे. खूप दिवस हुल्लडबाजी केली, तुम्ही फायनल असताल, काही पासआउट झालेले असताल, मस्ती करताय, मजा करत करत अभ्यास करा. आता मजा करत अभ्यास करायचा तो कसा करायचा, उदाहरण घेऊ आपण इतिहास जो आपल्याला आवडत नाही. आज 2016 या ठिकाणी मी का आलो, हजर या ठिकाणी म्हणजे या वेळ ठिकाण याचा अर्थ वेळ म्हणून घ्या. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. यानंतर नेमकं काय झालं,
एक साधारण ठोकताळे जरी लावले आपण तर अभ्यासाची मजा कशी घ्यायची ऐका. 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर या 2 महिन्यातच जवळपास 22 ऑक्टोबरला पाकिस्तानने आपल्यावर हमला केला, काश्मीरमध्ये घुसले आणि काश्मीरचा जवळपास मोर दॅन 40% एरिया त्यांनी पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणून तो घेतला गेला. त्यानंतर 2-3 वर्षांनी काय झालं, 1950ला आपण राज्यघटना स्वीकारली, धनराज्य झालं आपलं, प्रजासत्ताक झालं. त्यानंतर काय झालं, 1952ला पहिल्या इलेक्शन झाल्या, 57ला दुसरे इलेक्शन झाले, 62ला चीननं हिंदी चीनी बाय बाय करत आपल्यावरती हमला केला. 65ला पाकिस्तानचं आपलं युद्ध झालं. मध्ये 1964 27 मेला पंडित नेहरूचं निधन झालं. त्यानंतर लालबहादूर शास्त्री आले, त्यांनी काय केलं, जय जवान जय किसान. 66ला ताश्कंद करारानंतर 10 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यानंतर कोण म्हणून इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधींनी काय केलं, 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1971ला रशियाबरोबर मैत्री करार केला आणि 16 डिसेंबर 1971ला पाकिस्तानचे 2 तुकडे केले, जे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे होते. पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश. त्यानंतर काय झालं, 1975ला राजनारायण या माणसाने इंदिरा गांधीच्या विरोधात हायकोर्टात जाऊन त्यांची निवड चुकीची आहे, त्यांनी फक्त शासकीय गाडी, प्रचारासाठी शासकीय गाडी वापरली होती, ह्या बेसिसवर हायकोर्टाने त्यांची खासदारकी रद्द ठरवली, म्हणजेच पंतप्रधान पद त्यांचं काढून घेतलं. ते इंदिरा गांधींनी सोडायला मना केलं आणि 25 जून 1975ला आणीबाणी झाली. आणीबाणीमध्ये सर्वांचं व्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतलं, एक देश एक जेल बनून गेला. आणि 1977ला आणीबाणी वापस घेतली, इलेक्शन लावले, त्यात इंदिरा काँग्रेसचा धुवा उडाला आणि जनता सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते जनता सरकार सर्वांचं मिळून पडलं, त्यांच्यात भांडण झाले. 1980ला ते पडलं, परत इलेक्शन झाला, इंदिरा गांधी परत मेजॉरिटी नियम झाल्या, संजय गांधीचा मृत्यू झाला. 84 साली अमृतसरच्या मंदिरामध्ये जर्नेल सिंग भिंद्रानवाले हा काँग्रेसनेच मोठा केलेला माणूस, खलिस्तान वाद्यांना कंट्रोल करण्यासाठी, पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार ठेवण्यासाठी, हा डोक्याच्या वर झाला, डोळे जळ झाला, त्याला संजय गांधींनी मोठा केला होता. तो अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये लपून बसला. शिखांचं ते सर्वात पवित्र स्थान मानलं जातं जगातला. इंदिरा गांधींनी धर्माचा विचार न करता त्या ठिकाणी आपली मिलिटरी घुसवली आणि विदिन 48 आवर्स त्यांना सर्वांना मारून टाकलं. त्यात मंदिराचं नुकसान झालं, त्यांचं पवित्र भंग झालं. हे समजून शीख समाजानं इंदिरा गांधीवर त्यांच्याच बियान सिंग नावाच्या बॉडीगार्डनं त्यांची हत्या केली, गोळ्या घातल्या त्यांच्याच पंतप्रधान निवासामध्ये. त्यानंतर राजीव गांधीने त्या दिवशी 31 ऑक्टोबरला रात्री पंतप्रधान शपथ घेतली. त्यांनी काय केलं, सॅम पित्रोदाला सोबत घेऊन टेलिकॉम क्रांती, जे आपण आता मोबाईल वगैरे, त्या काळात STD, PCOISD असं तुम्ही बोर्ड, पिवळे काळे बोर्ड बघितले असते, ते सुरू केलं. त्यानंतर काय झालं, 1987ला गोगोर्समध्ये राजीव गांधीचं नाव आलं आणि VP सिंग आणि त्यांच्या विरोधात बंड पुकारला. आणि 1991ला राजीव गांधीचं पण सरकार गेलं आणि VP सिंगचं सरकार आलं, जनता दल. त्यांच्यात ते परत भांडण झालं. 2 वर्ष सरकार टिकलं. चंद्रशेखर आणि VP सिंगाच्या वाळीपाळीने 1-1 वर्षासाठी पंतप्रधान झाले. 1991ला परत इलेक्शन लागलं. अर्धा प्रचार झाल्यानंतर तमिळनाडूमध्ये राजीव गांधी हत्या झाली. का झाली, कारण त्यांनी 1987ला पंतप्रधान असताना श्रीलंकेमध्ये शांतीसेना पाठवली LTTEच्या विरोधात, प्रभाकरांच्या विरोधात. त्याचा बदला घेण्यासाठी प्रभाकरांना राजीव गांधीला बॉम्बस्फोटानं उडवून टाकलं. त्यानंतर PV नरसिंहराव सत्तेवरती आले आणि त्यांनी 1991ला भारताची कंडिशन अशी होती की फक्त 15 दिवस पुरेल एवढा परकीय गंगाजळी. आपण जागतिकीकरणाच्या युगात राहतोय. परकीय गंगाजळी म्हणजे डॉलर असतील, पाऊंड्स असतील, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्याकडे फक्त 15 दिवस चालेल एवढाच परकीय चलनाचा साठा होता. मग तो कुठून आणायचा म्हणून भारतातला अरेबियामध्ये जे पैसा छापण्यासाठी आपण सोनं तारण म्हणून ठेवतो, तो सोनं जहाजात भरून ट्रिलियन करोड रुपयाचं सोनं परदेशात पाठवलं, गहाण ठेवलं. मग आपला देश टाकला. त्यावेळेस आपलं सुधारणं एवढं चांगलं की मनमोहन सिंग सारखे अर्थमंत्री आपल्याला लागला आणि त्यांनी 1950 पासून आपण साम्यवाद किंवा समाजवाद धोरण स्वीकारलं होतं, ते तोडलं आणि मुक्त अर्थव्यवस्था केली. जे इन्स्पेक्टर राज होता, परमिट राज होते, ते सगळे बंधनं तोडले आणि भारत 91ला मुक्त झाला 41 वर्षानंतर. आणि आपण मुक्त अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाहीकडे थोडे उजव्या साईडला वळालो. त्यानंतर काय झालं, 1996ला परत काँग्रेसचं सरकार गेलं
आणि मिक्स सरकार आले, अटल बिहारी आले 13 दिवसांसाठी आणि गेले, देवेगौडा आले, IK गुजराल आले, परत इलेक्शन झाले, परत अटल बिहारी आले 13 महिन्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं काम केलं. 14 आणि 16 मेला 5 अणुस्फोट केले. अणुस्फोट केल्यामुळे परत आपल्यावर सँक्शन्स लागले म्हणजे अमेरिका, आपला जो 32% व्यापार आहे ते अमेरिका सांभाळते, त्यांनी आपल्यावर सँक्शन्स टाकले, आपल्या मदत देणं बंद केलं. 1998ची गोष्ट. परत 99 इलेक्शन लागले, परत अटल बिहारी आले. 2001-2ला तुम्ही लहान असताल किंवा ऐकलेलं असेल इंडिया शायनिंग स्वर्गीय प्रमोद महाजनांचं. इंडिया शायनिंगचा फुगा फुटला आणि परत 2004ला काँग्रेस आली. मनमोहन सिंग ज्या देवमाणसानं किंवा ज्या अर्थतज्ञानं आपल्याला 1991 पासून वाचवलं होतं, तो माणूस आपला पंतप्रधान झाला. पहिले 5 वर्ष खूप छान गेले. प्रत्येक पेपरला बातमी असं असायची की मनमोहन सिंग सारखा एवढा चांगला पंतप्रधान आपल्याला भेटलाच नाही. परत फासे फिरले आणि 2009च्या इलेक्शन नंतर त्यांना जरी 206 खासदार घेऊन मदत घेऊन मेजॉरिटीमध्ये आले, परंतु एक घोटाळा बाहेर येऊ लागला. आता हे घोटाळे कोणते होते? टेलकम घोटाळा 2Gचा 2006 पासून वाटप सुरू केले होते. कोळसा खाण वाटप घोटाळा, हे घोटाळे सुरू झाले. 2010चा कॉमनवेल्थचा घोटाळा आला आणि घोटाळ्यामध्ये आपण अडकत गेलो. अण्णा हजारे, केजरीवाल यांनी उपोषण सुरू केलं. भारतीय पब्लिकला नेहमीच मेंढराप्रमाणे नेत्यांची गरज असते. ते अण्णा आणि केजरीवालमध्ये 2 नेते भेटले. त्यांचं आंदोलन भरकटलं, परंतु काँग्रेसच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण तयार झालं आणि 2014ला मोदींचं सरकार आलं. त्यानंतर काय झालं? सहिष्णुता असहिष्णुता ह्या गोष्टीमध्ये भारत अडकला. महाराष्ट्रामध्ये सरकार बदल झालं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आज या ठिकाणी आपण आलेलो. आता 1947 15 ऑगस्ट 1947 ते 5 फेब्रुवारी 2017, जवळपास 70 वर्षाचा कालावधी मी 7 मिनिटात तुम्हाला सांगितलं, एक ओव्हरव्ह्यू सांगितलं. आता ह्यात बरेचसे काय शब्द आले जे तुम्हाला कळलं नाही. समाजवाद आहे, डावं काय, उजवं काय, मुक्त अर्थव्यवस्था काय, भांडवलशाही काय. आता हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, घरी जाऊन ते नेटवरून किंवा पुस्तकातून शोधून काढा. 70 वर्षाचा अभ्यास, हे जे रेफरन्स पॉईंट मी सांगितले हे धरून जरी अभ्यास केला, हे तुम्हाला शोधायला किमान 7 दिवस लागतील. पण 7 दिवसात 70 वर्ष एवढे परफेक्ट होतील की तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. इतिहास एवढा सोपा आहे. आणि ह्यात ही गोष्टच आहे, ही मजा घेण्यासारखंच आहे ना. ही राजीव गांधीला का मारलं हा जरी प्रश्न विचारला तर एलटीटी कोण? प्रभाकरन. मागं जायचं. मग राजीव गांधीच प्राईम मिनिस्टर का झाला? इंदिरा गांधी मेली. तिला का मारलं? शिखांनी मारलं. कशामुळे मारलं? हा बिगराणवाले कोण होता? असं मागं मी आता 47 पासून 17 पर्यंत आलोय. 17 पासून वापस असं जाऊ शकतो का हा प्रश्न विचारू. इतिहासाचा इतिहास असेल, हे असे घडले म्हणजे इतिहास एकदम सोपा. म्हणजे जेवढं तुम्ही ह्यात घुसताल इतिहास खूप आवडेल. आता 1 मिनिटात घेतो भूगोल. आपण औरंगाबादला 1च मिनिटात भूगोल होतो. आपल्याला फक्त भारताचा नकाशा ओव्हरऑल माहीत असतो, जगाचा माहीत नसतो. मोबाईल आहे, गुगल आहे, एक क्लिक करा लगेच तुम्हाला दिसेल. आपण जर बघितलं आपली पोझिशन, खाली श्रीलंका आहे, वरती पाकिस्तान आहे, त्याच्यावरती अफगाणिस्तान आहे, इराण आहे, इराक आहे, मग ते पर्शियन गल्फ येतो, त्याच्या बाजूला येमेन आहे, ओमन आहे, UAE आहे. हे खेळ करा, ते बघून घ्या आणि 10 मिनिटांनी परत स्वतःला विचारा, अरे UAE नेमकी कुठे आहे? मग आपल्याला आठवत नाही, परत आपण मोबाईलमध्ये बघतो. मग हे असे का आले? जग असं अशा प्रकारे का मांडलं गेलं? मग त्यात विचारा की बाबा जिओग्राफीमध्ये जातो मी, वर्ल्ड मॅपमध्ये, मग त्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल की 7 खंड पूर्वी एकत्र होते, तिग्रीस नावाचा समुद्र होता, अमुक होता, तमुक होतं. मग त्यात तुम्हाला ती गोष्ट आहे. यात घेण्याची मला सांगायचं एवढंच आहे की यात खूप मजा आहे. सायन्समध्ये ही कोणती गोष्ट आज इथं का आलं, ही बॉटल कशी तयार झाली, हा जरी प्रश्न मला विचारला तर मी होमोसेपियन मानवापर्यंत वापस जाईल का? फक्त एवढंच प्रश्न विचारत गेलो तर असंच जाईल, त्याचे उत्तर घेत जा. आता ही बॉटल का आली ह्याचं उत्तर मिळेपर्यंत मी पुढचा प्रश्न घेणार नाही. हा जर मनात ठेवलं, तुमची इथं केमिस्ट्री तयार होते, हिस्ट्री तयार होते, बायोलॉजी तयार होते, सर्व गोष्टी तयार होतात. टेक्निकल माणसांसाठी सांगतोय की जर आवड निर्माण करायची कशी करायची. आता एखाद्या विषयाला आपल्याला एक विषय असतो, समजा मराठी, हिंदी, इंग्लिश 3 विषय आपण उदाहरणार्थ धरू की मला हिंदी आवडत असतो कारण हिंदीला सर्वांनाच चांगले मार्क असतात. मराठी एक मिडियम लेवलला असतं, मातृभाषा असूनही इथं बसणाऱ्या प्रत्येकाला हिंदीला जास्त मार्क असतील, मराठीला कमी असतील.
आणि इंग्लिशचा तर मग ते नकोच, का ते जे आयला इंग्रज आले आणि गेले ते गेले, का भाषा ठेवून गेले, हा प्रश्न म्हणजे बऱ्याच वेळेस आपण स्वतःला किंवा ते शिवे दिलेले असतात. पण एक दिवस असा आहे, तो सकाळी उठल्या उठल्या मला वाटतं की माझा आज खूप चांगला अभ्यास होणार आहे. एक आपलंच मन आपल्याला सांगतं, किंवा मला आज खूपच फ्रेश वाटतंय, असं आपलं मन आपल्याला सांगतं. त्या दिवशी अवघड विषय उचलायचा. आता तुम्ही सगळे फायनल इयरला असताल, तुम्ही, मला माहिती आहे इंजिनिअरिंगचा अभ्यास मी कसा केला, तुमच्यापेक्षा बेकार केला. तुम्ही तरी कॉलेज सुरू झाल्यावर सिलेबस बघत असताल, मी PL लागल्यावर 3 पिक्चर बघून मग सिलेबसला हातला. 5-6 मेला किंवा 5-6 डिसेंबरला प्रीचा M1 काय असेल तो M3 पेपर आहे. त्याच्या अगोदर साधारणतः दिवाळीनंतर 5-6 दिवस सबमिशन वगैरे असतं. ते तर सर्वात वैतागाचा प्रश्न सबमिशन करायचा. हे मित्राला भाव, त्याला पिक्चर दाखव, तू माझं ड्रॉइंग काढून दे, ह्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु त्याच्यावर माझं आयुष्य ठरत नव्हतं, कारण मला फक्त 40 मार्क्स पाहिजे होते, ग्रेस लागून किंवा विदाउट ग्रेस. ग्रेस लागून भेटल्यावर तर मग मी सर्वात सुखी राहिलो. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी नावाचा विषय आम्हाला फर्स्ट इयरला होता, मला वाटतं 3रा विषय काहीतरी होता, आणि मला ते गोष्टच कळायची नाही. काय ते कुठून लाईट येते दिसत नाही, फक्त हात लावला करंट लागतो एवढंच माहिती आहे, दिसायचं तर काहीच नाही. आणि एक माझा पार्टनर MP चा होता, एक UP चा, एक AP चा, आणि मी महाराष्ट्राचा. सर्व धर्म समभाव माझ्या रूम नंबर 106ला होता. आणि ते तिघही म्हणजे मोठे, एक IPSचा मुलगा, एक आमदाराचा मुलगा आणि एक व्यापाऱ्याचा मुलगा. त्यांनी इंजिनिअरिंग केली काय नाही केली काय काहीच फरक पडत नव्हता. मी मेकॅनिकचा मुलगा, मला मात्र इंजिनिअरिंग करायची होती. त्या तिघांनी तो पेपर ड्रॉप केला. आणि ड्रॉप कधी केला? जेव्हा सरनी पहिला चॅप्टर शिकवायला घेतला त्याच दिवशी ड्रॉप केला. आम्ही सर्वांनी मिटिंग घेतली, आमिर खानचा गुलाम पिक्चर बघितला आणि ठरवलं की ही गुलामगिरी करायची नाही. परंतु परीक्षा आपल्याला एक दिवस सुट्टी राहते मध्ये. संध्याकाळी येताना एक विवेक नावाचा माझा मित्र भेटला. अरे म्हणे काय नाही, सोपं असतंय, तू एक काम कर म्हणे, काहीतरी मला नोट्स दिले हातात, एवढंच वाच म्हणे, हे पुस्तक किंवा काहीतरी दिलं माझ्याकडे. आणि नॉन-टच थेरम आणि सुपरपोजिशन थेरम मला आजही आठवत आहे. हे 2च पान वाचले आणि मी वैतागून ते फेकून दिला. फक्त त्याचे डायग्राम बघितले 2च. आणि बाय लक म्हणा किंवा काही म्हणा, 16 मार्काला ते 2 प्रश्न आले आणि ते सोडवले मी, आणि विथ ग्रेस निघलो. हा माझ्या आयुष्यातला इंजिनिअरिंगचा फर्स्ट सेमिस्टर होता. मी आयुष्यात केलेला एकमेव ड्रॉप सब्जेक्ट होता. जानेवारीच्या आसपास जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस बाकी 4 विषय निघले, कारण मला मॅथ आवडायचं, बाकीचे विषय आवडायचे. हा मी ड्रॉप केलेला विषय होता. आणि जेव्हा मला कळलं की मी पासमध्ये आहे, मला वाटलं तसं काय शक्यच नाही. 2 प्रश्न सोडून आलो आणि मला कसे मार्क पडणार. बघितलं तर मला त्या विषयाला 26 मार्क होते आणि 14 मार्काचा ग्रेस लागला होता. मग त्या दिवशी एक शपथ खाल्ली की इथून पुढे आयुष्यात कधीच कोणता पेपर ड्रॉप करणार नाही. मग हे असं कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये ड्रॉप करू नका. आवड विषयाची निर्माण करायची, तर हळूहळू एक विषय जो ना आवडीचा त्यात घुसत राहा. आणि राहिली या गोष्टीची एक्झामची, तर एवढी चांगली अकॅडमी तुमच्या समोर आलेली, औरंगाबादला आलेली आहे, तिचा अभ्यास करा. त्यांच्या सोबतीनं अभ्यास करा, ते तुम्हाला गाईड करतील. त्यांचा मार्गदर्शनाचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यावा. त्यामुळे ज्या ठिकाणी यांना तुम्हाला लोकांना सरांना वाटतं की आपलं सिलेक्शन होईल नाही होईल, सिलेक्शन होईल. जो लढेल त्याचं सिलेक्शन होईल, जो घाम गाळेल त्याला यश नक्कीच मिळेल. जो दुसरा नाव ठेवल असेल त्याला यश मिळणार नाही, लोक नंतर त्याच्याकडे असतील. सचिन तेंडुलकरनं म्हणल्याप्रमाणे स्वप्नांचा पाठलाग करणं थांबू नका, कारण स्वप्ने पूर्ण होतात. त्याच्या पुढचं मी म्हणाल, पण जर एखादं स्वप्न मी बघितलं आणि ते पूर्ण नाही झालं, तर ते स्वप्न मला आयुष्यभर झोप लागू देत नाही. मग जर तुम्हाला आयुष्यभर सुखानं झोपायचं असेल तर चांगला अभ्यास करा, मेहनत करा. कोणतीही एक्झाम द्या, एक्सलन्ससाठी द्या, क्रॅक करण्यासाठी द्या. आणि एक शेवटचं वाक्य सांगून संपवतो. एक छोटंसं वाक्य. आयुष्य एवढं सोपं नाही आहे. आयुष्य एवढं सोपं नाही आहे जेवढं आपण त्याला समजतो.
आयुष्य एवढं सोपं नाही आहे जेवढं आपण त्याला समजतो, आणि आयुष्य एवढं अवघड नाही जेवढं आपण त्याला बनवतो. रोज एक संधी भेटते, पण ती आपण ग्रॅब करत नाही आणि पुन्हा रडत राहतो, अरे यार तो माझा मित्र RTO झाला, तो माझा मित्र DC झाला. कारण त्यांनी ती संधी उचललेली असते आणि आपण ती संधी गमावलेली असते. जेव्हा मी 2009-10 साली या आपल्या एक्झामचा RTO एक्झामचा अभ्यास करायचो, त्यावेळेस मार्केटमध्ये एकही पुस्तक नव्हतं. म्हणून त्याच दिवशी मी स्वतःला एक वचन दिलं होतं की जर माझं सिलेक्शन झालं ह्या RTOच्या एक्झामसाठी, तर मी माझं पुस्तक लिहिल की ज्यात पूर्ण सिलेबस कव्हर केलेला असेल. ऑब्जेक्टिव्ह मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे जे सरांनी 10 विषय सांगितले, ते 10चे 10 विषयाचं मी एक पुस्तक लिहिलं. सिलेक्शन झाल्यानंतर कामाचा ताण पण भरपूर असतो, बऱ्याचशा व्याप असतात मागे. त्यानंतरही मी ते लिहिलं पुस्तक. मला ते पुस्तक लिहायला जवळपास 2-2.5 वर्ष लागले. 2014ला पुस्तक मी लिहायला घेतलं आणि डिसेंबर 16ला ते पूर्ण झालं. तेच हे पुस्तक आज बाहेर स्टॉलही लावलेलं आहे. तेच पुस्तक आज पूर्ण आहे. आता हे पुस्तक लिहिण्यामागं माझा उद्देश होता की मी स्वतःलाच वचन दिलं होतं, मला कुणाला यातून काय अर्थप्राप्ती वगैरे करायची आवश्यकता नाही. मी माझं वचन पूर्ण केलेलं आहे. तो आनंद मला जास्त आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला गायडन्सची आवश्यकता असेल, काय असेल, त्यांनी संपर्क साधावा आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी पूर्णपणे माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत, मार्गदर्शन पण आहे. आणि धनंजय सरांचं परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. कारण त्यांनी ज्या फॅकल्टीज इथं आणलेल्या आहेत, MTech IIT मधून MTech झालेले तुम्हाला आज एक विषय शिकवणार आहेत. म्हणजे तुम्ही अजून टेक्निकल फिट असताना हे सर तुम्हाला अजून चांगलं शिकवणार आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्यावा. त्यांच्या एक फॅकल्टी त्यांनी मला सांगितल्या, त्या ऐकून मी तर म्हणतो तेवढं जर गायडन्स मला भेटलं असतं तर मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस काढले असते. IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, भारतातली इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे सर्वात मोठी पोस्ट. एवढं मोठं गायडन्स तुम्हाला इथं घर बसल्या भेटतं आहे, औरंगाबादमध्ये भेटतं आहे. हाच क्लास पुण्यामध्ये असला असता मला काही नवल वाटलं नसतं, परंतु औरंगाबाद मराठवाड्यासारख्या मागास ठिकाणामध्ये तुम्हाला गायडन्स भेटतं आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही निश्चितच त्या संधीचा फायदा घ्यावा. ही अतिशय चांगली अकॅडमी. या ठिकाणी आमचे RTOचे अधिकारी नानासाहेब शिंदे सर यांनी पण तुम्हाला कसा अभ्यास करावा याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं. परत त्यांचं एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. धनंजय सर तर तुमच्या सेवेला कायमच आहेत. संदीप सर आहेत. सर्व फॅकल्टीचा तुम्ही होईल तेवढा लाभ घ्यावा. आणि पुढच्या वर्षी धनंजय सरांना मी एक असं शब्द मागतो की याच हॉलमध्ये आपण सत्कार समारंभ ठेवू. सिलेक्शन झालेलं आहे, याच हॉलमध्ये सत्कार समारंभ केला आणि तुमच्यापैकी बरेच जण तो सत्कार घेण्यासाठी याल, इथे बसण्यासाठी, त्या खुर्चीवरती नाही. हे तुमच्याकडून हा असं एक अभिवचन घेतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी, भावी करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ह्या सर्व मार्गदर्शनानंतर नक्कीच